तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही म्हणसाल हे काय दिसतंय, तर मी चालली आहे पप्पांच्या बड्डेला, म्हणजेच पप्पाला सरप्राईज द्यायचं होतं. तर मस्त 5ला ड्युटीहून आले आणि 5:30ची बस पकडली आणि आम्ही गेलो दाभाडीला. बसमध्ये जाताच तर बघतो तर जागाच नाही. म्हटलं ठीक आहे, चला जाऊ द्या, कारण की हे वारीचे आई बाबा ते सगळे कुणी जातंय कुणी वापस येतंय, तर खूप गर्दी होती आणि आम्हाला सीट भेटली होती. तर आम्ही आईबाबांना त्या देऊन टाकली तर आणि आम्ही उभा राहिलो. पण थोडंसं समोर गेलो आणि खूप सारी जागा झाली. नंतर एका एका सीटवर आम्ही एक एक जण बसलोत. म्हटलं जाऊ द्या, छान झालं. आणि तुम्ही सगळ्यांनी, बऱ्याच जणांनी माझ्या पप्पांना मॅसेज करून स्टेटस ठेवून विश केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि जे बोलतात ना की ते बोलायचं जाऊ द्या, पण मला एक असं म्हणजे मी स्वतः अनुभवलं, आपल्याच जवळचे लोक असतात, लोकांचे म्हणजे मानलेले चांगले, पण आपले जे जवळचे नातेवाईक म्हणा किंवा मग ते तुम्हाला काय समजायचं XYZ ते समजा, तर लोकांचे स्टेटस ठेवतील, माझा काका मावशी अमका ढमका टमका, पण आपल्या घरातल्या माणसाचा व्यक्तीचा बड्डे आणि त्याचा स्टेटस ठेवायचं नाही आणि लोकांचे ठेवायचे. मग याच्यातच दिसून येतं की कितीच तुमचं प्रेम आहे आणि किती नाही म्हणून. आणि हे कुणाला बोलायचं आहे मला हे चांगल्या प्रकारे कळलं असेल, कारण की मागच्या वेळेस पण माझ्या आईचं दुखलं तेव्हा पण बरेच जण म्हटले मला की सांगितलं नाही सांगितलं नाही सांगितलं नाही, आणि सांगू नाही कुणी काही असं कॉल वगैरे करून किंवा माझ्या मम्मीला जाऊन प्रत्यक्षात भेटून वगैरे असं काही विचारलं नाही. त्यामुळं आम्ही तर ठरवलं आहे आता फक्त आम्ही आमचे म्हणजे आपले जे रक्ताचे नाते ना तेच कामं येत राहतात. तर मला हे काही टोमणं वगैरे मारायचं नव्हतं कुणाला, पण मला टोचलं कुठंतरी म्हणून मी हे बोलून दाखवलं. तर ठीक आहे, जाऊ द्या. तर सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद पप्पांना विश केल्याबद्दल. पप्पाला सरप्राईज तर एवढं आवडलं होतं, पप्पांच्या चेहऱ्यावरची स्माईल बघूनच तुम्हाला कळत असेल. आणि हे आमचे काका आहेत मुंबईचे. ते मुंबईचे काका असं का नाव पडलं, तर ते पहिल्यापासून ड्युटीला आहेत बाहेरगावी, म्हणून ते मुंबईला राहायचे. मग आम्हाला सांगायचे मुंबईचे काका आले मुंबईचे काका आले, म्हणून आम्ही मुंबईचे काका म्हणतो. तर ते पण आता गावाकडे शिफ्ट झालेत, मग त्यांना पण भेटलो. मस्त बड्डे वगैरे वगैरे सेलिब्रेशन केलं. काकूंचा पण काल परवाच्या दिवशी बड्डे होता, मग काकूचा पण बड्डे केला. म्हणजे एकाच केकमध्ये दोघं पण खुश. लेकरांनी म्हणजे माझ्या पोरांनी बाबासाठी गिफ्ट आणलेलं होतं, मनी पर्स, मग ते दिलं. ही आमची धावती भेट सगळ्यांना खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली तुम्ही पण सांगा. मग काय परत सकाळीच शाळा होती लेकरांची, माझी ड्युटी होती, म्हणून आम्ही सकाळच्या बसनी 6च्या वापस निघालो. तर 5:30लाच आहे बघा आमचं गोटुळं कसं उठून बसलं होतं. मस्तपैकी सगळ्यांच्या पप्पा वगैरे घेतल्या. माझा भाऊ आणि भावाच्या मुली म्हणजे टक्कू आणि हर्षू आम्हाला सोडवायला आल्या होत्या बस स्टँडला, आणि मम्मी पण. मस्त असा आमचा दिवस गेला. आणि व्हिडिओ तुम्हाला आमचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.